नमस्कार. भटकंती विथ नम्रता या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा ब्लॉग जो आहे तो कुठे फिरायला जाणार किंवा फिरून मी तुम्हाला कुठेतरी दाखवणार ह्याच्यामधला नाही आहे. मला फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणून मी हा ब्लॉग बनवला आजचा. काल आम्ही कोकणामध्ये गेलेलो. तो मी ब्लॉग तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या भागामध्ये दाखवणारच आहे. पण तिथूनच आम्ही घरी येताना जे मी पाहिलं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच. तर थोड्या वेळाने कशाला, आधी आपण तो व्हिडिओच बघूया. आता तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. तर तुम्ही बघितलं की जंगलामध्ये आग लागली आहे. तर कोकणामध्ये हे सहसा वणवा असं म्हणतात त्याला. वणवा लागणं म्हणजे काय, तर वनामध्ये जी आग लागते, जंगलामध्ये आग लागते त्याला वणवा लागणं असे बोलतात. पण वणवा कशा पद्धतीने लागते, कोणत्या कारणांमुळे लागते, त्याची नैसर्गिक पण कारण आहेत आणि मानवानी करून आणलेली पण कारण आहेत. तर त्याची आपण आता नैसर्गिक कारणं बघूया. नैसर्गिक कारणं अशी असतात की अति उष्णता पडल्यामुळे होते, दुसरं वीज पडल्यामुळे होते, आणि झाडांमध्ये जेव्हा घर्षण होतं उन्हामध्ये त्याच्यामुळे वणवा लागतो. पण आता आपण बघू मानवानी घडवून आणलेला वणवा. तर त्याच्यामध्ये मानवाची चुकी काय आहे की सिगारेट, बिडी हे असंच न पूर्ण बंद करता आपण असंच टाकून देतो. परत शेकोटी, कचरा जो आपण जाळतो तो न विझवल्यामुळे पण वणवा लागतो. तर ही काही कारणं आहेत तर जेणेकरून तो वणवा लागतो. तर वणवा कशामुळे लागतो, कारण की तिथे उन्हाळ्यामध्ये जी सुकलेली जी गवतं आहेत त्या गवताला थोडंसं जरी ठिणगी मिळाली तरी तिथे वणवा हा लागणारच आहे. तर आपण नैसर्गिक कारणांमुळे जो वणवा लागतो तो आपल्याला दिसला तर आपण थांबवू शकतो किंवा आपण त्याला आवाक्यात आणू शकतो. पण जो मानवाने घडून आणलेला जो वणवा आहे तो आपण जाणून बुजून केलेला आहे ना, तर तो पण आपण आवाक्यात दुसरी लोक आणू शकतात. पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे की आपण पर्यावरणाचं कसं रक्षण केलं पाहिजे, आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे की वणवा लागू नये. त्याच्यामुळे दुष्परिणाम पण होतात की नैसर्गिक तर झाडांना वगैरे वाढ होत नाही, त्यांची वाढ खुंटते, फळं देत नाही, फुलं देत नाहीत. त्याच्यामुळे त्या झाडांना तर त्रास होतोच, त्याच्यामुळे हा आपल्यालाही त्रास होतो. वन्य प्राणी जे आहेत त्यांच्या जीवाला देखील हा धोका होतो. हवेत प्रदूषण देखील होतं. तर आपण त्यांना कसं आवाक्यात आणू शकतो, कसं थांबवू शकतो हे आपल्या हातात आहे. तर आपण निष्काळजीपणे न राहता त्याची कशी काळजी घेतली जाईल पर्यावरणाची. इवन वणवा हा प्रकार आहेच, पण आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण आपल्या गाडीतला कचरा हा बाहेर टाकून देणं हाही चुकीचं आहे. सरकारने तिकडे दिलेल्या आहेत, कचरा पेटीच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, तसंच रस्त्यावरती थुंकणं हे योग्य नाही असं मला तरी वाटतं. आपण आपल्या देशाची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. देवाने आपल्याला छान असं फुकटमध्ये दिलंय निसर्ग, तर त्या निसर्गाचा आपण उपभोग कसा घेतला पाहिजे. प्रेम दिल्याने प्रेम वाढतं, तर तसंच प्रेम आपण जर निसर्गाला दिलं तर तोच आपल्याला प्रेम रिटर्नमध्ये देतो. जसं आपण झाडांना पाणी टाकलं तर ते आपल्याला फळं फुलं देतातच, झाडं लावली तर आपल्याला ती सावली पण देतात. पण आपणच त्यांचं नुकसान करत गेलं तर तो पण आपल्याला नुकसानमध्येच टाकणार आहे. ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि पर्यावरणावरती जेवढं प्रेम करता येईल, जेवढं आपण स्वतःवरती प्रेम करतो तेवढंच त्याच्यावरतीही प्रेम करा, निसर्गावरती प्रेम करा.
तेवढंच ते तुम्हाला ही रिटर्न प्रेम देणार. तर ही आपण काळजी घेऊया. आणि माझा हा ब्लॉग फक्त आणि फक्त ह्याच गोष्टीसाठी होता की आपण कशी काळजी घेऊ शकतो आणि कसं निसर्ग पर्यावरण खूप छानपैकी ठेवू शकतो हे आपल्याच हातात आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं मत जर तुम्हाला पटलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. कोकण फिरूया. बाय बाय.